गण गण गणातबोते गण गण गणातबोते गण गण गणातबोते परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन साध घालते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करते मी वंदन कार्य तुझेच सिद्धीच जाया दे मजा श्री वचन दे मजा श्री वचन दे मजा श्री वचन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांचे स्मरण करून तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना आणि आयोजकांना विनम्र वंदन करते आणि आजच्या सत्राला सुरुवात करते. परवाच व्यास पौर्णिमा संपन्न झाली, गुरु पौर्णिमा म्हणून जो दिवस आपण साजरा करतो, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडस आज आधी चिंतन करूया. का गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, काय करायचं असतं, कशाचा दिवस आहे हा, थोडस थोडक्यात बघूया आणि त्याच्यानंतर 6व्या अध्यायाच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? गुरुपौर्णिमा, आषाढातली पौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. का म्हणतात व्यास पौर्णिमा? कारण हा व्यासांचा जन्मदिवस आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, असा त्यांचा एक श्लोक म्हटला जातो. अर्थ असा आहे की पूर्ण फुललेल्या कमळासारखे टपोरे ज्यांचे विशाल असे नेत्र आहेत, अशा अगाध बुद्धीचे महर्षी व्यास, ज्यांनी महाभारत रूपी तेलाने परिपूर्ण असा ज्ञानमय दीप प्रज्वलित केला, त्यांना माझा नमस्कार असतो. कारण इतका महान ग्रंथ आहे हा. असं म्हटलं जातं, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. महाभारतात जे काही लिहिलेलं आहे त्याच्या पलीकडे या जगात काहीही नाही. जे महाभारती नाही ते इतर कुठेही नाही. इतका परिपूर्ण असा ग्रंथ, त्याची रचना व्यासांनी केलेली आहे. बरं, इतकंच त्यांचं कार्य नाही, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. चारही वेदांचं वर्गीकरण करून त्यांना ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे 4 वर्गीकरण करून त्या वेदांचं त्यांनी तेवढंच वर्गीकरण न करता ते 4ही वेद एकेका शिष्याला एक एक वेद त्यांनी शिकवला. त्या शिष्यांची नाव म्हणजे पहिलं, जेमिनी, सुमंतू आणि वैशंपाय यांना एक एक वेद त्यांनी शिकवला आणि ती परंपरा त्यांनी पुढे शिष्यांना देत देत ते वेद आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. बरं, तितकंच करून ते थांबलेले नाहीत, तर 18 पुराणांची रचना केलेली आहे. 18 पुराणांमध्ये अतिशय सुंदर असं भगवंताच्या सगळ्या अवतारांचं आणि लीलांचं वर्णन करणार असं भागवत महापुराण हे व्यासांनी लिहिलेलं आहे. आणि ह्या भागवत महापुराणाचा उल्लेख आपल्या गजानन विजय ग्रंथात आढळतो. गजानन विजय ग्रंथामध्ये व्यासांचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. त्याच्यापैकी एक व्यास नारद कयाधू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजातशत्रू धर्मराजा असा एक उल्लेख येतो. दुसरा, बंकटलालांनी जेव्हा महाराजांना बघितलं पहिल्यांदा पहिल्या अध्यायात, तेव्हा बंकटलाल म्हणतायत
की खरे साधू तिशा परी जगी वागती वरी वरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. त्यामुळे त्या व्यासांनी इतकं सगळं ज्ञान लिहिलेलं आहे, दिलेलं आहे. त्या व्यासांना आपण मनःपूर्वक वंदन करूया, त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात आणूया. अशीच एका गुरूंची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे, ते म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य. त्यांचंही कार्य तितकंच महान आहे. अद्वैत वेदांताचा प्रसार तर त्यांनी केलेलाच आहे. असा एक काळ होता ज्या काळात जैन आणि बुद्ध मत इतकं वाढलेलं होतं की कोणी वेद हा शब्द जरी उच्चारला तरी लोक कानावर हात ठेवायचे. अशा वेळी वैदिक धर्म पुन्हा एकदा जागृत करून त्याच्याविषयी ज्ञान सगळीकडे पसरवून अनेक विद्वानांना वादामध्ये जिंकून अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार शंकराचार्यांनी केला. बरं, त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. निर्वाण षटकम, त्याच्यानंतर सौंदर्य लहरी सारखा ग्रंथ, पांडुरंग अष्टक, नर्मदा अष्टक, हे सगळं जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त चरपट पंजिरी असा जो ग्रंथ आहे ज्याला म्हणतात भज गोविंदम, हा भज गोविंदम हा अतिशय सुंदर असा ग्रंथ, ज्याच्या तो भज गोविंदम ग्रंथ जर आपण अभ्यासला तर विरक्ती यायला वेळ लागत नाही, असा तो ग्रंथ आहे. इतकं सगळं त्यांनी दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये की कसं असतं माणसाचं आयुष्य, जे दासबोधात समर्थांनी वर्णन केलेलं आहे. जन्म दुःख निरूपण आणि स्वगुण परीक्षा याच्यामध्ये हेच श्लोकांमधनं 34 का 35 श्लोक आहेत भजगोविंदमचे, त्याच्यात शंकराचार्यांनी नमूद केलेलं आहे. बरं, इतकंच केलेलं नाहीये तर प्रस्थानत्रयी हे अतिशय महत्वाचं असं ज्याला म्हणतात की ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि उपनिषद, ह्या सगळ्याला मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. प्रस्थानत्रयी म्हणजे या 3 गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला नेऊन सोडतात, ते म्हणजे मोक्ष आणि कैवल्य. तर त्या प्रस्थानत्रयींवर भाष्य लिहिलंय तेही शंकराचार्यांनी. त्यांनी 4 दिशांना 4 पीठ स्थापन केलेली आहेत, मठ स्थापन केलेले आहेत. शृंगेरी पीठ दक्षिणेला कर्नाटकात, ज्योतिर्मठ उत्तराखंड, गोवर्धन पीठ ओरिसामध्ये आणि द्वारका पीठ पश्चिमेला, अशी त्यांनी 4 पीठांची स्थापना केलेली आहे. खूप कार्य आहे त्यांचं. आणि इतकं महान कार्य करून सुद्धा शंकराचार्य म्हणतात की ज्ञानाच्या सागरातला एक थेंब सुद्धा मी प्यायलेला नाही. जेव्हा शंकराचार्य आणि व्यास यांनी इतकं मोठं कार्य केल्यावर सुद्धा अहंकार त्यांच्या वाऱ्याला सुद्धा लागत नाही, तिथे आपण एवढंच छोटस काहीतरी कार्य केल्यावर त्याचा अहंकार आपण का बरं लावून घ्यावा. म्हणून या जगद्गुरु शंकराचार्यांना सुद्धा आपण नमस्कार करूया आणि त्यांची कृतज्ञता मानूया. त्यांचंच एक विवेक चुडामणी म्हणून अध्यात्माचा ग्रंथ, अतिशय सुंदर ग्रंथ, त्याच्यामधला जो श्लोक मी बऱ्याच वेळा सांगते, दुर्लभम त्रयमेवैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. त्यामुळे दुर्लभम त्रयमेवैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम, आणि मनुष्यत्व मिळणं, नरजन्म मिळणं, त्याच्यात मुमुक्षुत्व मिळणं, म्हणजे कुठेतरी आतमध्ये इच्छा होणं की नाही, हे जे संसारातली सुख भोग दुःख सगळं आपण भोगतो आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक शक्ती आहे, काहीतरी आहे जे हे सगळं घडवत आहे, ज्याने या सृष्टीची रचना केलेली आहे, आणि ते समजून घेण्याची इच्छा मनात होणं, हे मुमुक्षुत्व. ते मुमुक्षुत्व आपल्या असं म्हणतात की एवढ्या कोट्यवधी लोकांपैकी फार कमी लोक असतात ज्यांच्या मनात निदान संतांविषयी काहीतरी चांगली गोष्ट येते, की ज्यांना संतांचं दर्शन घडतं. त्याहूनही कमी लोक अशी असतात जे संतांपाशी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतात. आणि त्याहूनही कमी लोक अशी असतात जी
संतांनी शिकवलेल्या उपदेशावरून आचरण करतात. आणि त्याहूनही कमी लोक असतात जी त्या मार्गावरून चालून, ज्या वाटेनी संत गेले त्या वाटेनी स्वतः जातात म्हणण्यापेक्षा गुरूंच्या उपदेशावरून, गुरु वाक्यावर निष्ठा ठेवून गुरूंचं बोट धरून ते जातात आणि अंतिम पदाला पोचतात. त्यामुळे अतिशय दुर्लभ ह्या गोष्टी आहेत आणि त्यातून सगळ्यात दुर्लभ गोष्ट म्हणजे संतांची सेवा करायला मिळणं. महापुरुष संश्रय, त्यांची सेवा करायला मिळणं, त्यांचा सहवास मिळणं हे सगळ्यात दुर्लभ आहे. आणि ही अशी सेवा आपल्या गजानन विजय ग्रंथामधल्या अनेक भक्तांना मिळालेली आहे. त्या भक्तांनी आपल्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे, म्हणून या सर्व भक्तांना पण आपण वंदन करूया. मला आठवत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेत असताना असं बाहेर एक फुलवाला बसलेला असायचा आणि त्या फुलवाल्याच्या टोपलीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भरपूर फुलं असायची, गुलाब, सोनटक्का, आणि ती आपण आपल्या शिक्षकांना नेऊन द्यायचो. आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज येतात, ज्या मैत्रिणींकडून मी काही काही शिकलेले आहे त्या सर्व गुरुतुल्य मैत्रिणींना नमस्कार, वगैरे वगैरे वगैरे, असे बरेच मेसेजेस सर्क्युलेट होत असतात. दत्तात्रेयांनी सुद्धा 24 गुरु केले, पण खरे गुरु कोण हे दासबोधात समर्थांनी सांगितलेलं आहे की जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. ते मोक्षदाते सद्गुरु नाहीत. साहित्य, संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तान, मान, नाना वाद्ये शिकविती जनते ही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. जो यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हे. आपली माता आणि पिता तेही गुरुच तत्वता, परी पैलपार पावविता तो सद्गुरु वेगळा. जे ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञानांधारे निरसी, जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करी. विघडले देव आणि भक्त, देव आणि भक्तांची ताटातूट होते. कधी होते? जन्म झाल्यावर. कोहम कोहम असं जेव्हा म्हणायला लागतं जीव, आधी सोहम सोहम म्हणत असतं गर्भात, बाहेर आल्यावर कोहम कोहम म्हणायला लागतं. तिथे जी ताटातूट होते, देव आणि भक्त विघडले, जीव शिवपणे द्वैत झालं, त्यांच्यामध्ये द्वैत. तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु. भव्य व्याघ्रे घालून उडी, गो वत्साच तडातोडी केली, देखून शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. म्हणजे भव व्याघ्रे या संसाररूपी वाघानी गाय आणि वासरू यांची ताटातूट केली आणि वासराला पकडलेलं आहे. त्याच्यात सद्गुरु उडी घालून त्या वासराला सोडवून आणतात, म्हणून ते सद्गुरु. प्राणी माया जाई पडिले, संसार दुःखे दुःखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. तर खरे सद्गुरु कोण? तर जे आपल्याला पहिलं पार नेतात ते सद्गुरु. आणि त्या सद्गुरूंच्या पादुकांचं पूजन करून त्यांची कृतज्ञता त्या दिवशी व्यक्त करणं, हे गुरुपौर्णिमेचं सगळ्यात महत्वाचा हा विधी आहे. खर तर त्यासाठी गुरुपौर्णिमेची आवश्यकता नाही, ते रोजच असायला पाहिजे. रोजच त्या पादुकांवर मस्तक ठेवून शरणागत भाव आणून की महाराज तुम्हीच आहात, बाकी मला कोणीही आधार नाही, आणि तुम्हीच माझे मज कळू येती अवगुण, काय करू मना अनावर. असं तुकाराम महाराज म्हणतायत की मला कळून येतायत माझे गुण, अवगुण, पण मी नाही ते काढू शकत. ते तुला कळतायत ना, तूच काढ माझ्यातले अवगुण बाहेर, हे त्यांना म्हणावं. आणि हे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाही तर रोज म्हणावं, पण विशेष करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणावंच.
अनेक गोष्टी आहेत, पण आपण मूळ विषयावर येऊया. सद्गुरूंबद्दल, आपले सद्गुरू आपल्याला प्राप्त झालेले आहेत, आपले खूप मोठं भाग्य आहे. अ, शंकराचार्यांनी म्हटलंय तसं मुंडकोपनिषदात श्लोक आलेला आहे, कदाचित मी आधी सांगितलं असेल, की ज्यांना आपला उद्धार करून घ्यायची इच्छा आहे त्यांनी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडे जावं. मग आता श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणजे काय? तर श्रोत्रिय गुरु म्हणजे ज्याची 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचा अभ्यास झालेला आहे आणि तो अभ्यास तो दुसऱ्यांना शिकवू शकतायत ते. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? तर सदा ब्रह्माशी तदाकार वृत्ती उन्मनी अवस्थेत असणारे ते ब्रह्मनिष्ठ. शंकराचार्य म्हणतात, की जर तुम्हाला श्रोत्रिय गुरु मिळाले तर ते तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील, हे सगळं शिकवतील आणि निर्देश पण करतील, की तुला कुठल्या वाटेने जायचं आहे. जर ब्रह्मनिष्ठ गुरु मिळाले तर ते तुम्हाला शिकवणार नाहीत, सदा उन्मनी अवस्थेत असणारे तुम्हाला शिकवायच्या ह्याच्यात पडणार नाहीत, पण भरभरून कृपा करतील, भरभरून आशीर्वाद देतील आणि तुम्हाला त्या मार्गाने बोट धरून नेतील. आणि जर तुम्हाला हे दोन्हीही मिळाले, जे श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मनिष्ठही आहेत, ह्या दोन्ही गोष्टी एकाच गुरुमध्ये मिळाल्या, तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणीही नाही. आता विचार करा, आपल्याला मिळालेले सद्गुरू, आपले गजानन माऊली, श्रोत्रिय तर आहेच. वेदरुचा स्खलित उदात्त अनुदात्त स्वराचं हित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. आणि ब्रह्मनिष्ठ, माशी तरी आत्ताच आपण बघितलं 6व्या अध्यायात, माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणचे खाया मीच आलो, कणची तेही रूपे माझी. तोयवारी म्हटल्याचं काय जरी भेद होतो, अशी अनेक उदाहरणं गण गण गणात बोते. म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्माच सत्य, मानू नको तया प्रत निराळाच्या तोची असे. सगळं काही ब्रह्मानी व्याप्त आहे. असे ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय गुरु आपल्याला मिळालेले आहेत, तर आपलं भाग्य हे किती किती मोठं आहे. आपल्या सद्गुरूंच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊया आणि आता आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. गेल्या वेळी बघितलं आपण, की बंकटलालाच्या मळ्यामध्ये कणसे खाण्यासाठी महाराज गेलेले आहेत. एक अतिशय सुंदर लीला, ज्यातून महाराजांचं भक्त वात्सल्य दिसून येतं. ती लीला म्हणजे वाटे पाचोडी माशांची, समर्थ पांघरले साची माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी. असं असताना बंकटलालांनी पुढे येण्याची तयारी दाखवल्या बरोबर, जीवांनो जा निघून बसा मोहळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्ही ना आता जावावी. ही लीला त्यांनी केलेली आहे. जर त्यांना हे आधीही करू शकले असते, जेव्हा त्यांच्या अंगावर माशा बसल्या तेव्हा, पण नाही, भक्ताला सहन होणार नाही, म्हणून त्याच्यासाठी माशांना त्याने वर पाठवलेलं आहे. अशी दयार्द्र आपली माऊली. बंकटाला सांगितलेलं आहे, बंकट भक्ताला, की संकट काळी कोणी तुला येणार, तुझ्याकडे येणार नाही. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली आणि अस्तमाने निघून आली मंडळी घरात. तर पुढचा भाग जो आहे, गेल्या वेळी मी सुरुवात केलेली आहे, की नरसिंह महाराज त्यांची थोरवी काय, इथे त्यांनी असं लिहिलेलं आहे, की कंठ हा कोतशालीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला. त्या विठ्ठलाच्या पंढरपूरला जेव्हा ते गेले, तेव्हा त्या विठ्ठलावर कुणीतरी मुद्दामून गोळा एक फेकलेला होता आणि त्यांनी त्यांच्या पायाला जी जखम झाली, त्याबद्दल आपण तो पूर्ण भाग बघितलेला होता. या नरसिंह महाराजांचं भक्त लीलामृतामध्ये दासगणू महाराजांनी सुंदर असं असे अध्याय रचलेले आहेत. 3 अध्याय नरसिंह महाराजांवर आहेत.
कोण होते नरसिंह महाराज? तर जळगाव नाठे नावाचं एक गाव आहे. जळगाव नाही, जळगाव नाठे आपल्या शेगाव पासून काही अंतरावर. तिकडे पुंजाजी पाटील आणि राजूबाई ह्या दाम्पत्याला झालेलं दुसरं अपत्य म्हणजे नरसिंह महाराज. 3 अपत्य होती, त्यातलं मधलं अपत्य म्हणजे नरसिंह महाराज लहानपणापासून देवाची आवड, दगडविटांचे देव करून त्यांची पूजा करायची, त्यांच्या पुढे भजन करायचं, असा छंद अगदी बालपणापासून. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ही सगळी आवड जोपासत ते मोठे झालेले आहेत. पुढे त्यांचा विवाह झाला मोहनाबाई नावाच्या एका सुशील अशा मुलीबरोबर. पुढे त्यांना 3 अपत्य झालेली आहेत. पुढे आपल्याला तो सगळा प्रसंग बघायचाच आहे की ते प्रापंचिक संत होते. आणि त्यानंतर त्यांना उमरे गाव म्हणून एका गावात कोतशा अल्ली नावाचे एक संत होऊन गेले. त्यांच्याशी भेट झाली. आता हे कोतशा अल्ली मुसलमान होते, पण संत होते. संतांना कसली जात आणि कसलं काय आणि काय. संत ते संत, ब्रह्माशी तदाकार असे संत. आता जेव्हा रोज हे दर्शनाला जायला लागले नरसिंह महाराज, तेव्हा कोतशा अल्लींना, आता ते संत होते, अंतर्ज्ञानाने सगळं काही जाणत होते की त्यांची किती तयारी झालेली आहे. एक दिवस त्यांनी कृपा केली. त्यांना लक्षात आलं की नरसिंह महाराज साधन चतुष्टय संपन्न झालेले आहेत. म्हणजे काय तर विवेक आलेला आहे, वैराग्य आहे, समाधी सत्य संपत्ती आहे, मुमुक्षुत्व आलेलं आहे, काहीही बाकी नाही. आता आता त्याची तयारी झालेली आहे. आणि अशा वेळेला त्यांना प्रश्न विचारायला सांगितला. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, हिंदू आणि मुसलमान यामध्ये भेद काय? आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की नारायण एकच आहे, एकच नारायण आहे, सगळीकडे तुम्ही जा, नारायण एकच आहे, पंथ वेगवेगळे आहेत. त्यामुळे असे भेद मनात सुद्धा आणू नको, फक्त त्या एका नारायणाचं स्मरण कर, असं त्यांनी तेव्हा सांगितलं. जो उपदेश त्यांनी केला त्याच्यापैकी जो आपल्याला राजगणू महाराजांना समजला तो त्याने लिहिला. पण त्या उपदेशाने नरसिंह महाराज निराहार राहून 21 दिवस ते तिथेच्या तिथे उभे राहिले कोतशा अल्लींच्या समोर. पुढे त्यांना इतकं वैराग्य आलेलं आहे की ते रोज उठले की इकडे यायचे, त्यांच्याजवळ अख्खा दिवस बसायचे, मग निघून जायचे. काही कारणास्तव सगळा परिवार अकोट येथे आला. आणि अकोटला आल्यानंतर नरसिंह महाराजांच्या आई स्वर्गवासी झाल्या. तेव्हा नरसिंह महाराज कोतशा अल्लींकडे होते आणि कोतशा अल्लींच्या इथे कोणीतरी एक माणूस त्यांना बोलवायला आला की तुमची माता स्वर्गवासी झाली, चला लवकर. तेव्हा नरसिंह महाराजांना खूप वाईट वाटलं की अगं आई, तुम्हाला अशी का सोडून गेलीस. म्हणून ते उठणार तितक्याच दुसऱ्या क्षणी त्यांना जाणवलं की नाही, जो जन्माला आलेला आहे तो कधीतरी जाणारच आहे. त्यामुळे ते पुन्हा तिथेच बसले. आणि ह्याचं कोतशा अल्लींना खूप आश्चर्य वाटलं की आईवर इतका जीव होता त्यांचा, तरी सुद्धा ते उठले नाहीत. म्हणजे ह्याला धगधगीत वैराग्य प्राप्त झालेला आहे. त्यांनी कोतशा अल्लींनी सांगितलं की पुत्र धर्म पाळण्यासाठी तू जा. आणि म्हणून ते गेले. गेल्यानंतर सगळ्या माणसांनी त्यांना हे सांगितलं की तुमची आई तुमचं नाव घेत घेत गेली, ते त्या तेच म्हणत होत्या की मला नरसिंहला भेटायचं होतं, तो आला कसा नाही. हे ऐकल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आईला सांगितलं, अगं आई, अशी कशी गेलीस तू मला न भेटता, उठ बघू आता, नाही जायचंय तुला एवढ्या लवकर. आणि त्या उठून बसल्या. ही नरसिंह महाराजांची थोरवी आहे की ते हेही करू शकत होते. पुढे त्यांच्या अनेक लीलांचं वर्णन आलेलं आहे. तिथे दुष्काळाचं वातावरण झालेलं असताना सगळ्यांनी नरसिंह महाराजांना विनंती केलेली की काहीतरी करा, पण पर्जन्य वर्षा होऊ दे. तेव्हा त्यांनी नामसप्ताह ठेवला
आणि त्या नामसप्ताहात स्वतः उभे राहून त्यांनी नामगजर केलेला आहे आणि तेव्हा पर्जन्य सुरू झालेला आहे. आणि अशा भरपूर लीला त्यांनी लिहिलेल्या आहे. पण भक्तिपंथी संत कंठमणी विठ्ठलाचे झालेले आहेत ते. पुढे भक्त लीलामृतात त्यांनी जेव्हा समाधी घेतली तो प्रसंग लिहिलेला आहे. आणि तेव्हा दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे की तेव्हा आपली माऊली गजानन माऊली तिथे उपस्थित होती जेव्हा नरसिंह महाराजांनी समाधी घेतली तेव्हा, असं त्याच्यात लिहिलेलं आहे. आता आपल्याला सगळा प्रसंग माहिती आहे की दासगणू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदी आपल्या माऊलीला बघितलं ते अकोटला नरसिंह महाराजांच्या इथे असताना. तर तेव्हा भक्तलीलामृत जेव्हा लिहिलेला आहे तेव्हा गजानन विजय ग्रंथ लिहिलेला नव्हता, त्यामुळे इतकी महाराजांविषयी माहिती नव्हती, ती नंतर माहिती झालेली आहे. त्यामुळे ह्या चरित्रामध्ये केवळ एवढाच उल्लेख आहे की शेगावीचे गजानन महाराज त्यावेळी तिथे उपस्थित होते. तर असे हे नरसिंह महाराज, त्यांचा हा प्रसंग इकडे वर्णिलेला आहे. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की मनोवेगाचा सजवून वार निघते झाले सद्गुरू. हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर ईशान्येला पर्यची मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरू. जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. सुंदर उपमा. पदनताचे कल्पतरू, जे त्यांच्या पदावर नत झालेले आहेत त्यांच्यासाठी कल्पतरू श्री गजानन महाराज. आणि कुठे गेले ते तर अकोटाच्या सान्निध्याची एका निबिड तरशा अरण्याची. हेही कोतशालिनी सांगितलेलं आहे की तू आता अकोटला जा, तेव्हा अकोटला जा आणि एकांतवास सेवन कर. आणि म्हणून रोज पहाटे उठून नरसिंह महाराज त्या अरण्यात जायचे आणि अस्तमानी घरी परत यायचे. तर हे त्यांचं नेहमीच त्यांची दिनचर्या हीच होती की सकाळी उठलं की अरण्यात जायचं, अस्तमानी घरी यायचं. अशा वेळेला आपले महाराज त्यांना तिकडे भेटायला गेलेले आहेत. पण ते कुठे गेले? अकोटाच्या सान्निध्याची निबिड तरशा अरण्याची नरसिंगर आहे अहर्निशी एकांतवास सेवावया. कसं अरण्य होतं हे? निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थरा पांजन वृक्ष जेथे उदेले, लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. आता अशा ह्या अरण्यात महाराज त्यांना भेटायला गेलेले आहेत आणि त्यांचा संवाद झालेला आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट की जो संवाद झालेला आहे, संतांचा संवाद, पहिल्यांदी सगळ्यात संतांची भेट, दोन संतांची जेव्हा भेट होते तेव्हा ती आनंदाची किती मोठी पर्वणी असेल. जसं कुंभमेळ्याला संगमावर स्नान करण्यासाठी जातात तसा हा प्रयाग आहे, हा संगम आहे. इथे जर कुणाला अवगाहन करायला मिळालं तर त्यासारखं भाग्य नाही. तर असे हे दोन संत एकत्र आलेले आहेत. बरं, संतांना वाणीने बोलण्याची गरजच नसते, ते एकमेकांची जुळलेलेच असतात, मिळालेलेच असतात, ऐक्यच असतं त्यांच्यामध्ये. संत दिसती वेगळाले परी ते स्वस्वरूपी मिळाले. तर असे हे संत असताना त्यांच्यामध्ये काही संवाद झाला आणि तो संवाद दासगणू महाराजांनी इथे लिहिलेला आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो, हा संवाद ऐकणारा तिथे कोण असेल? कसं काय हे आलं असेल? तर त्याचं उत्तर असं आहे की हा संवाद कदाचित तिकडे गुराखी असतील, त्या गुराख्यांनी ऐकला असेल. हा संवाद मुळात त्या दोघांसाठी नव्हता, तर हा संवाद कुणासाठी होता? आपल्यासाठी होता. ते आपल्यासाठी हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे कसं कळलंय? आयदर त्या गुराख्यांच्या मार्फत कळलंय किंवा महाराजांनी हे दासगणू महाराजांच्या बुद्धीत पेरलेलं आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्याला जेव्हा ग्रंथ अगदी छान आपण अभ्यासू तेव्हा लक्षात येईल, हे कसं कळलं दासगणू महाराजांना? तेव्हा असं समजायचं की हे महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे. जसं वेद हे अपौरुषेय म्हणतात,
वेद असं म्हणतात की ऋषींना रिव्हील केले गेले, त्यांना ते दिसले. तसंच हे सुद्धा असंच काहीतरी असावं. आणि काय सुंदर वर्णन केलेलं आहे. आयुष्या त्या अरण्यात नरसिंगची जाऊन बसत, म्हणून आले अवचित समर्थ त्याची भेटावया. आणि पुढे लिहिलंय, सारखा भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. खूप महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, सारखा भेटे सारख्याशी. आणि म्हणून खर तर भेद आपण संतांमध्ये कधी कोणाच्यात त्यांनी भेद मानलाच नाही, पण ही त्यांची आवड होती आपल्या सारख्यांनाच भेटणं. आता विचार करा, महाराजांच्या आजूबाजूला आपल्यासारखे प्रापंचिक जे प्रपंचात बुडालेले आहेत, तसे सदैव जर आजूबाजूला असतील तर कधीतरी महाराजांना वाटेल ना, आपल्यासारखा कोणीतरी आहे त्याला जाऊन भेटावं. तसंच कदाचित त्यांना वाटलं असेल आणि ते गेले असतील त्यांना भेटायला. गजाननाचे पाहिले तेणे शिक्त आनंदले, स्वामी नरसिंहजीचे भले, तो प्रेमान वर्णवे. की काय प्रेमाची ती अनुभूती असेल. आपल्याला आपली अतिशय प्रिय अशी व्यक्ती जर खूप दिवसांनी आपल्या समोर आली तर किती आनंद होतो. अगदी आपण त्यांच्याशी कचा कचा भांडलेलोही असू कधीतरी, कितीतरी नावही ठेवली असतील त्यांना, पण तरी सुद्धा जेव्हा अशी लोक आपल्या समोर येतात तेव्हा त्यांना बघून आपल्याला आनंदच होतो. इथे तर जिथे द्वैत नाही तिथे सुद्धा शरीर दोन असली, मन एक असली तरी शरीर दोन असल्यामुळे तिथे जाऊन त्यांची भेट घेतल्यावर काय आनंदाची पर्वणी असेल त्याचा आपल्याला विचारही करता येत नाही. एक हरी एक हर, चा- चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वासुदेव देवकीचा. एक राम आहे, एक कृष्ण आहे, एक मुनी वसिष्ठ, एक पराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ काठ, एक तट गोदेचा, एक एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय, एक कुमार सतीवा नरियंजनीचा. आता हे ह्या उपमा ज्या दासगणू महाराजांनी दिलेल्या आहेत त्याचा सुद्धा विचार करण्यासारखा आहे की त्यांनी कोण कोण आहे हे नाही सांगितलेलं. त्यांनी एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. कोण राम आहे कोण कृष्ण आहे फरक काहीच नाही, सांगायचं एवढंच की दोघेही तितक्याच ताकदीचे होते. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आचनी एका हितगुजते करावया. एकमेकांना अनुभव सांगायला लागले. काय सांगितलं असेल त्यांचं त्यालाच माहिती. एक योगी एक भक्त, दोघेही स्वस्वरूपी मिळालेले, म्हणजे ब्रह्मलीन झालेले. काय अनुभव सांगितले असतील. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलाच, मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. योगाच्या क्रियेबद्दल त्यांनी इकडे लिहिलेलं आहे. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, त्याचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. इथे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते हे सांगण्यासाठी की ह्या गोष्टी योगेश्वराला करणं, म्हणजे ज्याला आपण चमत्कार म्हणतो, ज्याला आपण लीला म्हणतो, त्या आपल्याला अघटित वाटतात पण त्या या योग्यांना काही नाही, त्या घडत असतात. मी म्हटलं तसं एकदा संताचा संकल्प झाला की त्या गोष्टी घडतात, त्या घडवून आणाव्या लागत नाही. तर ह्या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, त्याचा मुळीनं लागे अंत या सामान्य लोकाला. या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगा ठाया. त्यांना पिसा बनावं लागतं हो, नाहीतर काय सोडतात का माणसं. चमत्कार केले की लागले मागे. महाराजांनी असंख्य चमत्कार केलेले आहेत, आताही आहेत, जे आपल्याला चमत्कार वाटतात, पण त्या मागे त्यांचा उद्देश काय असतो. तर आधी अशा अनुभूती देतात ते आणि हळूहळू आपल्याला त्यांच्याकडे खेचतात. एकदा आपण त्यांच्याकडे खेचले गेलो की आपली उद्धाराची दिशा मोकळी. फक्त मार्गावर आणण्यासाठी हे चमत्कार असतात. ह्या ज्या अनुभूती असतात त्या केवळ आणि केवळ आपण त्यांच्याकडे जावं म्हणून.
कधी कधी असं होतं की आपल्या मनात असे विचार येतात, अरे पूर्वी तर किती काय काय मला अनुभव आले, आता आपल्याला काही अनुभवच येत नाही. कितीतरी माणसं म्हणतात, महाराज किती अनुभव द्यायचे मला आधी, आता अनुभवच येत नाहीत. अहो अनुभव येत नाहीत नाही, आता पावलोपावली अनुभव आहेत. तेव्हा क्वचित कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं, ते आपल्याला वेगळं वाटतं. आता पावलोपावली ते तुम्हाला सांभाळतायत, पावलोपावली घडणाऱ्या गोष्टी या ते ते घडवून आणत आहेत. फक्त आता ते नेहमीच झालेलं असल्यामुळे आपल्याला काही वाटत नाही, अरे काय चमत्कार नाहीये हा, असं वाटतं. तर नाहीये. आता त्यांनी तुम्हाला ओढलेलं आहे आणि तुम्ही जरी त्यांचा हात सोडला तरी ते तुमचा हात सोडणार नाही. एकदा एकाचा हात धरला की काहीही झालं तरी त्याला पूर्ण मुक्कामी पोहोचवल्याशिवाय महाराजांचं कार्य पूर्ण होणार नाही. त्यामुळे ह्या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना, त्या गोष्टी लपवाव्या पिचा बनलो जगाठया, उपाधी ते नासावया वेड बळेत पांघरलो. किती उपाधी लागतात. त्या गजानन बाबाने काय चमत्कार केले. द्वाड घोड्याला शांत केलं, आगीशिवाय चिलीम पेटवली, मधमाशांना वर जायला सांगितलं आणि त्या गेल्या. अशी वार्ता अशी सगळीकडे पसरायला लागते, लोक यायला लागतात आणि महाराजांना हवा असतो तो एकांत. त्यांना हवा असतो तो स्वानंदाच्या सागरी पोहत राहे, अहोरात्र अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. ते सोडून खाली येणं हे कसं आवडेल हो? तरी यावं लागतं. आणि म्हणून कधी कधी ते असे पळून जायचे, पिंपळगावला पळून गेले, आता इथे यांना भेटायला आलेले आहेत. तत्व जाणण्या कारण, आता मुख्य उपदेश ते सांगतायत, तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे, परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की 19व्या अध्यायात सुद्धा हे आलेलं आहे. पण इथे आलेलं आहे म्हणून त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगते. तीन मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग. कर्म मार्ग काय आहे? खूपदा असा त्याचा अर्थ घेतला जातो, कर्म म्हणजे कर्मकांड. कर्मकांड नाही. कर्म मार्ग म्हणजे जी आपल्याला प्रारब्धाने प्राप्त झालेली आहे ती आपली विहित कर्म. 5 प्रकारची कर्म असतात. एक असतं ते नित्य कर्म, जे आपल्याला रोज करायचं. सकाळी उठलं की आपले जे काही रोजचे नाश्ता करायचा आहे, देवाची पूजा, आंघोळ करून देवाची पूजा करायची आहे, किंवा जेवण करायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, जे जी काही आपल्याला नित्य कर्म प्राप्त झालेली आहेत प्रारब्धाने, ती कर्म म्हणजे नित्य कर्म. दुसरं आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म कोणाचे लग्न समारंभ आहे, कोणाची मुंज आहे, कोणाचं श्राद्ध कर्म आहे, ही सुद्धा आपल्याला प्रारब्धाने प्राप्त झालेली कर्म आहेत. कारण हे नातेवाईक जे आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांचे लग्न मुंजी वाढदिवस समारंभाला आपल्याला जावं लागतं, ते आपल्याला आपल्या कर्मांनी प्राप्त झालेले आहेत. म्हणून ही नैमित्तिक कर्म ही आपल्याला करावी लागतात. तिसरं आहे काम्य कर्म, की काहीतरी हवंय म्हणून केलं जाणारं कर्म. चौथं आहे ते प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे एखादी गोष्ट जी न करायला हवी, खरं तर त्याच्या आधी येतं निषिद्ध कर्म. काही कर्म अशी आहेत जी कधी करायचीच नसतात, तरीही कधीतरी केली जातात, ती कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. काही कर्म आहेत ती प्रायश्चित्त कर्म. जेव्हा निषिद्ध कर्म आपल्या हातून घडतं तेव्हा त्याला प्रायश्चित्त द्यावं लागतं, ते प्रायश्चित्त कर्म. अशी 5 प्रकारची कर्म वेदांतात सांगितलेली आहे. बाकीचे प्रकार आपण सोडून देऊया, पण नित्य आणि नैमित्तिक कर्म ही मात्र करावीच लागतात, कारण ती आपल्याला प्रारब्धाने प्राप्त झालेली आहेत. मागेही मी सांगितलेलं होतं की आपली कर्म सोडून माझ्या घरात माझे जे काही नित्य कर्म आहे, माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या झटकून मी देवदेव करत राहिले, त्याचं पुण्य काहीही लागणार नाही. जी कर्म, कारण ती कर्म आपल्याला आपल्याच कर्मां
कर्माच्या फळांच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे. जी कर्म आधी आपण केलेत म्हणून हा जन्म मिळालाय, हा जन्म मिळालाय, ह्याच्यात ही कर्म आपल्याला प्राप्त झाले, ती करायलाच पाहिजे. आणि ती कशी करायची आहे, तर ईश्वरार्पण बुद्धी. म्हणजे काय, तर प्रत्येक कर्म करताना ते कर्म 100% देऊन करायचं आहे. आपल्यातलं कौशल्य पूर्णपणे पणाला लावून सगळी कर्म करायची आहेत. असं समजायचं आहे प्रत्येक कर्म करताना की हे कर्म आपण महाराजांसाठी करतोय. पोळी करताना ही पोळी महाराजांसाठी करतोय. काहीही करत असू तेव्हा हे महाराजांसाठी करतोय जेव्हा आपण म्हणू, तेव्हा आपण ते जितकं कौशल्य लावता येईल त्याच्यात तितकं लावू आणि करू. ह्याला म्हणतात ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं, हा खरा कर्मयोग आहे. आणि हे कर्म करत असताना जे समाधान मिळतं, तुम्ही विचार करा, एखादी गोष्ट, अगदी साध्यात साधी गोष्ट म्हणा, की आपण फ्रीज साफ केला, पण तो इतका मन लावून साफ केलेला आहे, सगळं त्याच्यातलं काढलेलं आहे, कधी कधी काय काय साठतं त्याच्यात, सगळं बाहेर काढलंय, सगळा फ्रीज फुटून काढलाय, त्याच्यात सगळं परत व्यवस्थित नको त्या गोष्टी काढून टाकल्यात, बाकी सगळं ठेवलंय, व्यवस्थित अरेंज केलंय. आणि आपण त्या फ्रीज कडे बघतो, हा चला आज बरं वाटलं. हे जे समाधान मिळतं ते त्या कर्माचं फळ असतं. आणि तिकडेच तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळालं आणि ते कर्म संपलं. जसं भूक लागल्यावर अन्न खाल्लं की भूक संपते, तसंच कर्माचं समाधान मिळालं की कर्म संपतं. आता ते कर्म तुम्हाला लागणार नाही, लिप्त होणार नाही. पण आता तुम्ही ही आशा ठेवली की आता मी फ्रीज साफ केला, आता माझ्या नवऱ्याने माझा फ्रीज बघायला पाहिजे आणि तो म्हणायला पाहिजे, वा किती छान आहे. संपलं. लावून घेतलं काहीतरी, अपेक्षा काहीतरी घेतली. अशी अपेक्षा न करणं हे हा कर्ममार्ग. जे काही आपण करतोय त्याच्यात 100% देऊन ते कर्म करणं आणि ते ईश्वरार्पण बुद्धीने करणं, झालेली कर्म महाराजांना समर्पित करणं आणि जे फळ मिळेल ते प्रसाद बुद्धीने घेणं. प्रसाद बुद्धी म्हणजे काय, आपण कुठे गेलो, सत्यनारायणाची पूजा आहे, गणपती आहे, नवरात्र आहे, हात पुढे करतो, जो प्रसाद मिळेल तो खातो. मग तो बघतो काय आहे आज प्रसादात, अरे हे हे नको मला, असं नाही म्हणत. प्रसाद म्हणून तो खातो. तसंच केलेल्या कर्माचं जे फळ आहे ते प्रसाद बुद्धीने ग्रहण करणं, कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करणं आणि फल प्रसाद बुद्धीने करणं, घेणं, याला कर्मयोग म्हणतात. हाच उपदेश पुढे व्रजभूषणालाही केलेला आहे, तेव्हा सुद्धा हा संदर्भ येईलच. तेव्हा अजून जास्ती याच्यावर काही सांगता आलं तर बघू. पुढचा मार्ग आहे भक्ती. मलिनता मनाठाई अंशे ही राहिल्या पायी, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य वापारे. किती मलिनता घेऊन बसलो आपण, किती षड्रिपू, काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. एवढा मोठा जे भगवद्गीतेत जे लिहिलेलं आहे ते सगळं षड्रिपूंवर लिहिलेलं आहे. ध्यायतो विषयान् पुंसः, कुठल्या तरी विषयाचं आपण ध्यान करतो. जुलै महिना सुरू झालेला आहे, जिकडे तिकडे सेल सुरू झालेले आहे. मग आता कुठच्या दुकानात जायचंय, आपल्याला काय हवंय, कोणीतरी हात वर केलेला आहे, काही शंका आहे का? आय थिंक आपण त्यांना नंतर कंटिन्यू करा, तुम्ही त्यांना निरूपण झाल्यावर मग हे हा. करू. ओके. तर कुठेतरी सेल लागलेला आहे. आता कुठे जायचं, साड्यांचा सेल, ड्रेसचा सेल, जे काही असेल, जे काही आपल्या आवडीचं वस्त्र आहे त्या सेलमध्ये गेलो. हा, छान पैकी साडी दिसली आहे किंवा छान पैकी ड्रेस आहे, पण किंमत खूप जास्ती आणि घरात जागाच नाही हो कपडे ठेवायला. कुठे ठेवू, नको जाऊ दे. पण आवडलाय, काहीतरी डोक्यात आवडलाय, ध्यायतो विषयान् पुंसः
संगस्तेषु उपजायते. आता मन चिकटलं त्याला. संघात संजायते कामः. त्याच्याशी मन चिकटलं गेल्याने वासना निर्माण झाली की ती गोष्ट आपल्याला हवी आहे. संघात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. आता ती गोष्ट हवी आहे पण मिळत नाहीये. क्रोध का नाही मिळत मला? त्यापेक्षा एखादा माझा ड्रेस देऊन टाकते आणि तो आणते. तो ड्रेस एकदा तो घेईपर्यंत मन असं 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 क्रोधात भवती संमोह. आता मात्र जोपर्यंत तो ड्रेस मला मिळत नाही तोपर्यंत मला आनंद होणार नाही. संमोहात स्मृती विभ्रम. मग गोंधळलेली अवस्था. आता मी काय करू? कसा मिळेल मला तो ड्रेस? कोणीतरी घेतला असेल ऑलरेडी. मग आता मला तसाच ड्रेस कसा मिळेल? पुन्हा गेलो त्या दुकानात, दिसला तो ड्रेस. संमोहात स्मृती विभ्रमात स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. नाहीये जागा पण हवाच आहे. गेलो, घेतला, संपलं. ती वस्तू मिळाली की मन शांत होतं. ती जी दोन वासनांच्या मधली पेज असते, म्हणजे एक वासना निर्माण झाली, ती वासना आपण शमन केली, ती शमन केल्यावर मनाच्या वृत्ती शांत होतात. त्याला आपण आनंद म्हणतो. ती शांत वृत्ती असते जी संतांच्या ठाई. आता उदाहरण द्यायचं झालं तर ईसीजी जो काढतात त्याच्यात अशा रेघा असतात ना, तसंच जेव्हा या वासना वर खाली होत असतात तेव्हा ते अशा 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 असतात. जेव्हा ती वासना शमते तेव्हा एक आडवी रेघ येते. ती जी फेज आहे ती मनशांतीची फेज आहे. संतांमध्ये ही शांती अशीच असते, कारण वासनाच नाही शिल्लक काही. ही अशी पेज येण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. कर्म, भक्ती, योग. योग म्हणजे काय? जे पिंडी ते ब्रह्मांडी या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. पतंजली योगसूत्रामध्ये योगावर सगळं दिलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग योगाच्या पायऱ्या एक एक करून चढून जातात तेव्हा कैवल्य प्राप्ती होते. तो हा योगाचा मार्ग आहे. इकडे असं लिहिलेलं आहे, फल या तिन्ही मार्गाची एकची आहे अखेरीचे. आपण दिल्लीला जायचं ठरवलं तर विमानाने गेलो काय, ट्रेननी गेलो काय, किंवा बाय रोड गेलो काय? मुक्काम काय आहे? मुक्कामाचं स्टेशन आहे दिल्ली. तसंच कर्माने गेलो काय, भक्तीने गेलो काय, किंवा योगाने गेलो काय, मुक्काम एकच आहे, डेस्टिनेशन एकच आहे. आवाज कमी येतोय का? मानसीताई, तुमचा स्पीकर बघा तुम्ही. आम्हाला तुम्हाला बरोबर येतोय? येतोय ऍक्च्युली. येतोय. हो हो हो. आता अजून कोणाला काही आहे का आवाजाबद्दल? ओके आहे. ओके. हा, हा, वर्षाताईंनी पण सांगितलं. ठीक आहे. मानसीताई, तो तुम्ही चेक करा. योगी योग क्रियेचा. बरं, डेस्टिनेशन एकच आहे, मार्ग वेगवेगळे आहेत. बरं, ते मार्ग सुद्धा असं नाहीये की कर्म मार्गाने चालणारा शेवटपर्यंत कर्म मार्गाने जातो, भक्तीने चालणारा शेवटपर्यंत भक्तीने जातो आणि योगाने चालणारा शेवटपर्यंत योगाने जातो, असं नसतं. हे मार्ग कधीतरी इंटरमिंगल्ड होतात. डेस्टिनेशन मात्र एकच असतं, ते म्हणजे सेल्फ रिअलायझेशन, साक्षात्कार, मोक्ष, कैवल्य. तर फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे, परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहित त्याचा तरी तयासी खऱ्या तत्वाचा बोध न होईल. हे का सांगितलेलं आहे? आजकाल सगळेच योगी बनायला जातात हो. पण मी योग करते, मला योग येतो, तो योग वेगळाच आहे. खरा योग वेगळाच आहे. या योगाचा अभिमान धरू नये का? कारण या योगामध्ये, योग मार्गावर सगळ्यात मोठा अडथळा असतो तो सिद्धींचा. की एक एक सिद्धी तुमच्याकडे येत जाते आणि त्या सिद्धींचा वापर
जर तुम्ही स्वार्थासाठी केलात तर तुमचा योग तिथेच संपला. मग तुम्ही तिथेच अडकलात, तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही. त्याच सिद्धींचा वापर जर लोककल्याणासाठी केला तरी सुद्धा कुठेतरी त्या सिद्धी आड येतातच. कधी कधी लोककल्याणासाठी करता करता तो अहंकार यायला लागतो, की मी माझ्यासाठी नाही, मी लोकांसाठी केलेला आहे, हा सुद्धा अहंकारच झाला. त्यामुळे योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून तरीच तत्व कळू नये असेही त्यांनी म्हटलेलं आहे. कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. म्हणून या सिद्धींना स्थानच द्यायचं नसतं. योग मार्गामध्ये या सिद्धी आल्या तरी त्या घ्यायच्या नसतात, त्यांना डावलून पुढे जायचं असतं. अष्टसिद्धी आहेत आणि लघिमा, महिमा, वशित्व, ईशित्व, प्राकाम्य, प्राप्ती अशा अनेक वेगवेगळ्या अशा 8 सिद्धी आहेत. या 8ही सिद्धी कधी कुणाच्या मनातलं जाणणं ही सगळ्यात सोपी सिद्धी आहे. ट्युनिंग झालं की मनातलं ओळखू शकतात. पण ह्या कुठल्याच सिद्धी आपल्याला नको. लक्ष एकच ठेवायचं महाराज, बास. बरं, हे मार्ग कसे सापडतात? तर वृत्तीनुसार. एखादा जर शिस्तबद्ध, इतका शिस्तबद्ध आहे की सकाळी 4ला म्हणजे 4ला उठणार घड्याळाच्या काट्यावर. मग काहीही असो, रात्री 1 वाजता जरी झोपलेला असला काही कारणांनी तरी सुद्धा 4ला उठणार म्हणजे उठणार. सकाळी उठल्यावर जी काही आन्धिक आहेत, जे काही विधी आहेत ते त्या म्हणजे त्या वेळेला व्हायलाच पाहिजेत. हे असं ज्याचं आचरण असतं तो योग मार्गाचा अधिकारी आहे. ज्याला केवळ महाराज सद्गुरू असं म्हटल्यावर डोळ्यात अश्रू येतात तो भक्ती मार्गाचा अधिकारी आहे. आणि ज्याला आपली कर्म चोखपणे करायची आहेत, बाकी आपण कर्म करत असताना आजकाल जे माइंडफुलनेस हे बोललं जातं, ते माइंडफुलनेसनी जो कर्म करतो तो कर्माचा अधिकारी आहे. आपल्याला कर्म मार्ग करायचाच आहे, कर्म मार्गाशिवाय आपली मुक्तता नाही. पण त्याच्या बरोबर त्या कर्माला उपासनेची जोड असणं गरजेचं आहे. तेथे ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे, म्हणून ईश्वरार्पण बुद्धी, म्हणून प्रसाद बुद्धी. तर हा सगळा संवाद त्यांच्यामध्ये झालेला आहे. या परिप्रपंचाची योग क्रिया वरून अलिप्त राहावे तयापासून तरीच तत्व कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. पुढे असं म्हटलेलं आहे, याच परिप्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. आणि आपल्यासाठी सगळ्यात मोठा उपदेश, आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. कसं राहायचं या प्रपंचामध्ये? मुलं बाळ दिलेत देवानी, त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना एकदा तयार केलं की त्यांच्यामध्ये गुंतायचं नाही. घेऊ दे त्यांना स्वतःच निर्णय, जाऊ दे त्यांना जगामध्ये आणि त्यांना फेस करू दे जगाला. प्रत्येक पावलोपावली जर तुम्ही त्यांना थांबवत असं नको करू, असं नको करू, हे कर, असं कर, तसं कर, नाही हो. शिकणार कसे ते? एक सुंदर गाणं आहे, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. त्याच्यामध्ये शेवटचं कडवं असं आहे, या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. तर ह्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. ती शक्ती त्याला कशी येणार आहे? जर तुम्ही त्याला तो विश्वास दिलात तर, की त्याच्या पंखामध्ये इतकी ताकद आहे की ते उडू शकतंय, मग त्याला मागे खेचू नका. चूक तिथेच होते सगळ्या पालकांची, की आपलं ते पिल्लूच आहे असं वाटतं. त्याला उडू द्या, त्याला भरारी घेऊ द्या, त्याच्यात ती ताकद आहे. बरं, त्याचे निर्णय त्याला घेऊ द्या. जे कोणी आहे मुलगा मुलगी त्यांचे त्यांना निर्णय घेऊ द्या. तुम्ही त्यांना फक्त तुमच्याकडे सल्ला विचारायला आले तर योग्य ते मार्गदर्शन करा. जोपर्यंत ते त्यांचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्यांना कळणार कसं? हे आजकालच्या पालकांना खूप सांगावंसं वाटतं. कारण पूर्वी
7-8 मुलं व्हायची. प्रत्येक मुलाच्या बाबतीत एवढा पॉझिटिव्हनेस नसायचा. आता एक एकटं मूल असतं. त्याच्यामुळे इतका पॉझिटिव्हनेस असतो की त्या तुमच्या प्रेमाने त्या मुलाचे पंख छाटले जातात. तर असं होऊ नये म्हणून आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. चिंचोलीच्या माधवाच्या उदाहरणात महाराजांनी त्यांना म्हटलेलं आहे, ज्या कन्यापुत्रांसाठी तू केलीस आटाआटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ्या लागी. सगळ्यांकडे हीच प्रत्येक आपण सामान्य प्रापंचिक माणसं आहोत आणि कधीतरी वियोग असणारच आहे. पण तो वियोग असणार आहे म्हणून आधीच इतकं आसक्त होऊन भागवत पुराणामध्ये एक सुंदर कथा आहे ते आत्मदेवाची सुरुवातीचीच कथा आहे की त्याला जो पुत्र होतो तो पुत्र कुपुत्र निघतो म्हणून त्याला इतकं दुःख होतं. तेव्हा त्यांचा दुसरा पुत्र जो गोकर्ण आहे तो आत्मदेवाला सांगतो की तुम्हाला दुःख ह्याचं नाहीये की तो बिघडलेला आहे, तुम्हाला दुःख ह्याचं आहे की तो बिघडलेला तुमचा मुलगा आहे. त्यामुळे ही आसक्ती आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात शिरते परीन पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. खूप मोठा उपदेश आहे हा की कसं राहावं प्रपंचामध्ये. जे काही होतं अतिशय कठीण आहे, ही सोपी गोष्ट नाही. पण तरी सुद्धा जसं बाबा बेलसर यांनी एकदा एका प्रवचनात असं सांगितलेलं की परमार्थ म्हणजे दुसरं काय आहे की काही हवंय आणि काही नकोय असं नसणं आणि जे आहे त्याच्यात आनंदाने जगणं हाच परमार्थ. की होतं काय आपल्याला असं वाटतं की संत आपल्या आयुष्यात आले, सद्गुरू आपल्या आयुष्यात आले, आता आपलं प्रारब्ध बदलेल, आपले दिवस बदलतील. तर परमार्थ म्हणजे हे नव्हे की आपली परिस्थिती संत बदलवून देतात. परमार्थ म्हणजे हे की आहे त्या परिस्थितीत कसं आनंदात राहायचं हे आपल्याला संत शिकवतात. ती आपली दृष्टी आपल्याला देतात. असे ती संतांची कृपा असते. असो तैसेच वागती ताचे या प्रपंचा माझारी. या परीचा राहावे अपेक्षा रहित असावे चित्तातून ना ढळू द्यावे त्या सच्चिदानंद ईशाला. प्रपंच करायचा आहे, कर्म करायचं आहे, चोखपणे कर्म करायची आहेत, पण तिथे ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूप आहो पाही जन जनार्दन भिन्न नसे. पुन्हा एकदा अद्वैत तत्वज्ञान तू मी आणि शेषशाही विष्णू एकरूप आहो पाही नारायण जन जनार्दन भिन्न नसे. त्या जनार्दन तोच आपल्या अंतरात सुद्धा आहे. अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे. ती परब्रह्म तो परब्रह्म जळी स्थळी काष्ठी पाषाणी दाही दिशा व्यापून दशांगुळे उरला असं ते परब्रह्म तत्व आहे. ते इथे सांगतायत. नरसिंह म्हणती बंधुराया आलाच मच भेटावया ही केवढी तुझी दया उपमा ह्याला देणे नसेल. पुढे म्हणतायत प्रपंचमुळे अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. पुन्हा एकदा चिंचोलीच्या माधवाचं उदाहरण. प्रपंचमुळे अशाश्वत किती त्यांनी आटाआटी केली. म्या हमाधुमीचा संसार केला आठविले कधी नाही तुला एक क्षणही. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. कधीतरी तो प्रपंच आपला सोडून आपल्याला जायचंच आहे. मग ती आसक्ती कशाला ठेवायची. तू कथिले जया परी तैसा वागे ना भूमीवरी मी जाणत वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुला. आणि पुढे म्हणतायत देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. प्रारब्ध ही संकल्पना पुढे पण येणार आहे. पण तरी प्रारब्ध म्हणजे काय तर मागे केलेल्या कर्मांची परिपक्व झालेली फळ भोगण्यासाठी आपण आलेलो आहोत. ते प्रारब्ध कुठल्याही कारणाने सुटत नाही.
संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नाही. पण संत काय करतात? जीवांनो जा निघून बसा मोळी जाऊन, हे करतात की हे माझ्या भक्ताला सहन होणारे नाहीये प्रारब्ध. मग आता काय करावं? जे मंद प्रारब्ध आहे ते तर असंच आपण भोगून संपवत असतो. रोज जी नित्य कर्म करत असतो त्याच्यात प्रारब्धच आपण संपवतोय. जे कर्म वाट्याला आलेलं आहे ते भोगून संपवणं, हेच तर खरं कर्मयोग आहे आणि ते हळूहळू संपतंय. मध्य प्रारब्ध आहे ते कसं असतं की कुठेतरी चापट बसणार असते, तिथे चिमकुटा बसतो. चिमटा पण नाही, एवढूच चिमकुटा. हे सद्गुरू करू शकतात. पण तीव्र प्रारब्ध जे आहे ते काहीही केल्या आपल्याला सुटत नाही, ते भोगावंच लागतं. त्याचं अतिशय मोठं उदाहरण म्हणजे भास्कर पाटलांना कुत्रा चावणं. अनेक उदाहरणं आहेत, पण हे उदाहरण जर आपण बघितलं की महाराजांचा निस्सीम भक्त, कितीतरी वेळा असं होतं की एखाद्या भक्ताच्या बाबतीत जर काही अशी घटना घडली, वाईट घटना घटना तर लोक विचारतात, अरे महाराजांचं एवढं करून असं कसं झालं? अहो, महाराजांचं एवढं केलं म्हणून एवढ्या वरच भागलं. हा विश्वास मनात असायला पाहिजे. तेव्हा आता इतकीच विनंती, देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारण जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवर. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. या भाविकांना कैवल्याच्या मार्गावर नेणं हे त्यांचं कार्य आहे, ते त्यांना करायचं आहे. आता विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्या वरी देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत तैसा मी आकोटात राहून पाहतो वाट तुझी. आणि पुढे सगळा त्यांनी तो उपदेश हे दिलेला आहे की पदन योग्याच्या क्रियेबद्दल लिहिलेला आहे की योगी भरधाव वरुनी पळत, क्षणामाजी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. असं त्यांचं हितगुज रात्रभर झालेलं आहे असं लिहिलेलं आहे. भरते आले संगमी दोघांची भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. आणि सांगतायत की खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येतं. दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका, म्हणून दांभिक म्हणू नये गुरु ते उभे पोट भरू. हा सगळा उपदेश आलेला आहे. आणि मग ते सांगतायत संतत्व नाही मठात, मठाधिपती झाले म्हणून संत होत नाही. संतत्व नाही विद्वत्तेत, चार प्रवचन केली म्हणून कोणी संत होत नाही. संतत्व नाही कवित्वात, काही काव्य रचली म्हणून सुद्धा कोणी संत नाही होत. तर तेथे स्व अनुभव पाहिजे. स्व अनुभव म्हणजे स्वचा अनुभव, सेल्फ रिअलायझेशन. आणि मग म्हणतात की दांभिक मुलाव्याचे सोने 1 ग्रॅम गोल्ड. त्याला सांगा काय घेणे. आता 1 ग्रॅम गोल्ड पण खूप महाग आहे हो. पण त्या 1 ग्रॅम गोल्ड मध्ये 1 ग्रॅम असतं की नाही कोणाला माहिती. त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कदविण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची दांभिकतेची साच वैरी नांदे ज्याच्या सदैव घरी सन्नीती आणि सदाचार. आणि आता नरसिंगजी महाराजांना महाराज भेटायला आले हे गुराख्यांद्वारे अकोटात कळलं आणि सगळे धावत यायला लागले. काय सुंदर वर्णन केलं आहे ते कळता आनंदले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पहा या डोया संतांची. नारळ घेऊन निघाले. सांगायचं काय आहे की आपण की जेव्हा कुठे संतांच्या भेटीला जातो, कुठेही जातो रादर, तेव्हा रिकाम्या हाताने जाऊ नये. हे सगळे नारळ घेऊनच निघाले पहाया डोया संतांची. एकमेका हायचे म्हणती चला चला रे सत्वर गती, गोदा आणि भागीरथी संगम पावली काननाथ. काय दासगणू महाराजांची काव्य प्रतिभा आहे. काय सुंदर एक एक उपमा दिलेल्या आहेत. त्या भेटरूप प्रयागाची जाऊ आपण स्नानाची.
या महोदय पर्वणीची साधनं घेऊ चला हो. महोदय पर्वणी, ती पर्वणी नाहीये नुसती, तर महोदय, त्यातून काहीतरी खूप चांगले निष्पन्न होणारे अशा पर्वणीला आपण साधून घेऊया. तो इकडे काय झालंय, गजानन आधीच निघून गेले. जिथून सुटण्यासाठी इकडे आलेले होते तिथेच सगळे परत आले. महाराजांना कोणी बांधून ठेवूच शकत नाही. पुढे पण आपण गोपाळ गुटगुटीचा जो प्रसंग बघणार आहोत, की त्यांना बांधून कोणी ठेवू शकत नव्हतं किंवा त्यांना कोणी थांबवून ठेवू शकत नव्हतं. तो इकडे काय झाले, गजानना आधीच निघून गेले. नरसिंगासी पुचून भले, भेट न झाली पौरांसी. इथे आपला एक अजून प्रसंग पूर्ण होतो. आज जरा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. पण नरसिंह महाराजांबद्दल थोडस सांगायचं होतं, व्यास पौर्णिमेबद्दल बोलायचं होतं, म्हणून थोडासा वेळ घेतला, त्याबद्दल क्षमस्व. झालेली सेवा श्री गजानन माऊलीच्या चरणी अर्पण करते. सर्व भाविक श्रोत्यांना पुन्हा एकदा वंदन करते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. जय गजानन. कोणीतरी हँड रेज केला होता, तर हा, बरोबर आहे. वर्षाताई म्हणतात असं वाटतं की निरूपण संपूच नये. हृदयापासून जय आभारी गजानन. आहे ताई. जय जय गजानन. गजानन. कोणाचा प्रश्न होता, त्यांना मगाशी काही hand raise का केला चुकून होता. हँड झाला होता, काय मला समजलं नाही ते. चुकून असेल. HMD ग्लोबल. HMD ग्लोबल. तुमचा हा. काही प्रश्न होता का? कोण आहे व्यक्ती कळत नाही, कारण फोनचं नाव आहे ते. ठीक आहे, हरकत नाही. चुकून झाला असेल कदाचित ताई. असेल, आणि असेल काही तर ते ग्रुपवर टाकता येईल त्यांना, हा, किंवा काही जसं असेल तसं. हं? चालेल. समर्थ तुमचे काही सद्गुरू श्री प्रश्न असतील तर गजानन. तुम्ही ग्रुपवर पोस्ट करू शकता. जय गजानन. जय गजानन. सद्गुरु श्री गजानन महाराज की महाराज जय. की जय. जय. ताई, पुढच्या शुक्रवारी आहात? हो हो, आहे. माझी हा, ती यात्रा कॅन्सल झाली, त्यामुळे मी आहे. ओके. चला, शुक्रवार, मग आपण पण आपण आहोत आता पुढच्या शुक्रवार, शुक्रवारी. शनिवार सुद्धा. शनिवारचं सांगते मी, बरं बरं, चालेल. कळवते. शुक्रवार नक्की आहे, शनिवारचं कळवते. हं. आज उपस्थित असलेल्या सगळ्या साधकांचे मनःपूर्वक आभार. आणि आपल्या आयुष्यात महाराजांचं ज्ञान उतरावं, हीच महाराजांच्या चरणी पुनश्च प्रार्थना. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. जय गजानन ताई. जय गजानन.